तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम झिरपे. जावा लँग्वेज मराठीतून या सिरीजचा हा दुसरा पार्ट आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की नेमकी जावाची हिस्ट्री काय? जावा लँग्वेज त्याचा एक प्रोग्राम असतो. तर तो प्रोग्राम ॲक्चुअल आपल्या मशीनवर रन कसा होतो? आणि शेवटला एक बोनस आहे, जे की आपलं जे-व्ही-एमचं आर्किटेक्चर. आपण जे-व्ही-एमचं आर्किटेक्चर इन डिटेल आर्किटेक्चर पूर्ण सांगणार आहे. तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा आणि आवडला असेल तर लाईक करा. तर जावाचा कोड रन होण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जावा इन्स्टॉल पाहिजे. तर ह्या सीरीजचा पहिला पार्ट, जे की जावा कसं इन्स्टॉल करायचं हे ऑलरेडी टाकलेलं आहे. सगळ्यात पहिले ती व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओवर या. तर या व्हिडिओचे बेसिकली 3 पार्ट आहेत. तर सगळ्यात पहिला पार्ट हा आपला असणार आहे हिस्ट्रीचा. हिस्ट्री, जावाची हिस्ट्री. दुसरा पार्ट आहे आपला, जे की जावा प्रोग्राम रन कसा होतो. आणि तिसरा पार्ट आहे आपला जे-व्ही-एमचा आर्किटेक्चर. बरोबर. तर सगळ्यात पहिले आपण पहिल्या पार्टला येऊयात. हिस्ट्री. बरोबर. तर जावाचा शोध हा आपले कंपनी जावाचा शोध हा एका कंपनीमध्ये झाला, जो की सन मायक्रो सिस्टम ही कंपनी, जी की एम्बेडेड सिस्टम बनवते. एम्बेडेड डिव्हाइसेस जसे की टीव्ही, परत मग प्लेयर वगैरे असतात. ह्याचे व्हिडिओ मी तुम्हाला याचे फोटोज तुम्हाला डिस्प्लेवर दाखवतो. तर ह्या कंपनीच्या आतमध्ये एक जेम्स गोसलिन गोसलिन नावाचा एक माणूस होता. त्यांनी कधी तर 1991 मध्ये एक प्रोजेक्ट चालू केला, जो की आहे ओका. तर या ओका प्रोजेक्टच्या आतमध्ये त्यांनी जावा या लँग्वेजचा शोध लावला लँग्वेजचा शोध लावला. बरोबर. आणि त्याच्यानंतर 1995 मध्ये हे कम्प्लीट झाल्यानंतर ओकाचं नाव चेंज करून, आता बेसिकली ओका हे त्यांच्या प्रोजेक्टचं नाव होतं, त्याच्यानंतर ह्याला जावा असं ठरवलं, जावा नाव दिलं. बरोबर. तर जावाचे काही प्लस पॉइंट आहेत, जे की राईट वन, रन एनिवेअर. बरोबर. तर जावाचा कोड कसा आहे, तुम्ही एकदा लिहिलं ना तर तो कोणत्याही मशीनवरून होतो. हे त्याचं प्लस पॉइंट आहे. बरोबर. आणि दुसरं असं, त्याच्यानंतर ह्यांचा 2000 साली जेव्हा इंटरनेट जेव्हा बूम झालता, त्याच्यानंतर ह्यांनी काही फ्रेमवर्क लॉन्च केले, जसं की हायबरनेट, त्याच्यानंतर आपलं स्प्रिंग, असे भरपूर असेच फ्रेमवर्क होते. ते फ्रेमवर्क झाल्यानंतर, फ्रेमवर्क म्हणजे काय, तर बेसिकली कोड लिहिण्याची स्टाईल, परत मग कोडची स्पीड, टाईप करण्याची स्पीड हे वाढते फ्रेमवर्कने. बरोबर. आणि त्याच्यानंतर 2010 मध्ये ओरॅकलने हे ॲक्वायर केलं. कुणाला? सन मायक्रो सिस्टमला ओरॅकलने ॲक्वायर केलं. तर ही आहे छोटीशी स्टोरी आपल्या जावाची. तर एकदा ओव्हरव्ह्यू देतो. तर हिस्ट्रीमध्ये काय, तर सन मायक्रो सिस्टम, जे की एक एम्बेडेड सिस्टम बनवते, हार्डवेअर्स बनवते. त्याच्या आतमध्ये जेम्स गोसलिन नावाचे एक व्यक्ती होता. त्यांनी एक प्रोजेक्ट चालू केला 1991 मध्ये ओका नावाने. ते ओकाचं पूर्ण काम हे 1995 मध्ये कम्प्लीट झालं. आणि त्याच्यानंतर आपल्या जावाला त्याचं एक नाव भेटलं. सगळ्यात पहिले नाव त्याचं होतं ओका. बरोबर. आता जावा प्रसिद्ध काय झाली, तर राईट वन्स, रन एनिवेअर असं तिचं एक टॅग होतं. तुम्ही टॅग म्हणू शकता, जे की हे खरं आहे. त्याच्यानंतर 2000 साली जेव्हा इंटरनेट बूम झालं, त्याच्यानंतर त्यांनी एक फ्रेमवर्क लॉन्च केलं, जसं की हायबरनेट, स्प्रिंग असे फ्रेमवर्क. त्याच्यानंतर 2010 साली त्यांनी ओरॅकल या कंपनीने सन मायक्रो सिस्टमला अक्वायर केलं. तर ही आहे आपल्या जावाची हिस्ट्री. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये येऊया, की जावाचा प्रोग्राम नेमका रन कसा होतो. आता त्याच्या आधी पार्ट 1 मध्ये तुम्हाला मी इथपर्यंत आणून सोडलं होतं, की जावाचा कोड हा. बरोबर. इथपर्यंत आणून सोडलं होतं. आता जावाचा कोड रन कसा होतो, तर पब्लिक स्टॅटिक
void main. तर ह्या लाईन पासून भले भले घाबरतात. स्ट्रिंग args की बाबा एक साधं प्रिंट करायला एवढं उठं ठेप करावं लागतात. सगळ्यात पहिली कोणती लँग्वेज शिकतो तेव्हा आपण हे असं लिहितो. आता हे काय वापरतोय तर मी VS कोड वापरतोय. तर आपण बघा ना, पायथन मध्ये एक लाईनचा कोड आहे हॅलो वर्ल्ड लिहायला किंवा हॅलो लिहायला प्रिंट करायला. तर जावा मध्ये एवढी मोठी काय, तर जावा ही रोबस्ट लँग्वेज आहे. तर रोबस्टचा अर्थ काय, तर लवकर बंद नाही होत, एकदम सोप्या भाषेत. त्यांचा सपोर्ट ते शेवटपर्यंत असतो. रोबस्ट म्हणतात त्याला, न बंद पडणारे असं तुम्ही समजू शकता. बरोबर. तर हा कोड झाला जावाचा. तर ह्याला रन करण्यासाठी मी नुसतं ह्याच्यावर जर क्लिक केलं तर ह्याच्या आउटपुट मध्ये तुम्हाला दिसून येणार ह्याचं आउटपुट इथे हॅलो आलं. बरोबर. आणि इथे एक नवीन फाईल बनली बघा, demo.class. तर तुम्हाला दाखवतं एक जादू. आता हे झाले नॉर्मल प्रोग्रामर असे लिहितात. बरोबर. आता हे ब्रेक मारतोय नाही, काही उपयोग पण नाही याचा. बरोबर. आता तुम्हाला सांगतो की नॉर्मल प्रोग्रामर कसे, आता ऍडव्हान्स प्रोग्रामर कसे करतात. एलएस केलं, एलएस केलं की मला लिस्ट दाखव. बरोबर. डेमो.जावा दिसलं तर एकदा दाखवतो. इथं डेमो.जावा दिसलं तुम्हाला. आता एलएस म्हणजे काय, तर ह्या फोल्डरमध्ये किती साऱ्या फाईल्स ते दिसतात. एकच फाईल इथं डेमो.जावा. बरोबर. आता त्याच्यानंतर मी ह्याला कंपाईल करणार, जावा सी डेमो.जावा. कंपाईल केल्यानंतर इथे एक फाईल बनली बघा, डेमो.जावा. आणि त्याच्यानंतर आपण जावाला ही डेमो.क्लास फाईल देतो. एंटर मारलं तर इथे आपल्याला आउटपुट भेटलं. तर हे तीन गोष्टी आपल्याला जर एखादा प्रोग्राम रन करायचा तर ह्या तीन गोष्टी होतात. बरोबर. आता त्या तीन गोष्टी एकाच कंबाईन केली तर ह्या रन बटन. तर VS कोड काय, तर IDE इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. तर ह्याच्यामध्ये काय असतं, तर तुमचा टेक्स्ट एडिटर पण इथेच असतो, तुमचा टर्मिनल पण इथेच असतो, जे की आउटपुट बघायला आणि रन करण्यासाठी एक सिंगल बटन असतं, त्याला IDE म्हणतात. IDE म्हणजे काय, की बाबा सगळं इन्व्हायरमेंट एकाच स्क्रीनवर तुम्हाला सगळं दिसतं. तसंच जर टर्मिनलवर करायचं गेलं तर एडिटर ओपन करायचं, एडिटरमध्ये कोड लिहायचा, त्याच्यानंतर मॅन्युअली कोड कंपाईल करायचं, त्याच्यानंतर जी काय क्लास फाईल आहे तर ती क्लास फाईल आपल्या JVM ला द्यायची. तर हे 3 स्टेज झाले जावामध्ये. तेच ओव्हरकम केले या रन बटनने. तर तुम्हाला सांगतो ह्याचा अख्खा फ्लो कसा आहे. बरोबर. आता हा एक कोड आहे, कॉपी करतो मी आणि इथं तुम्हाला दाखवतो. हा आपला कोड आहे. बरोबर. हा आपला एक कोड आहे आणि ह्या कोडचं आपलं आउटपुट आहे. आउटपुट आहे हॅलो. हॅलो म्हणून आउटपुट आहे. बरोबर. आता तुम्हाला सांगतो मी हे कसं होतं, हे वाटून टाकतो. आता ह्याच्या आतमध्ये 3 गोष्टी होतात. आता हा कोड लिहिल्यानंतर आपल्याला कंपाईल करावं लागतं. तर जावाच्या कंपायलरचं नाव आहे जावा सी. बरोबर. आता हा कंपायलरची काही कामं असतात. तर सगळ्यात पहिलं काम असतं आपलं सिंटॅक्स चेक करायचं. बरोबर. तर सिंटॅक्स म्हणजे काय, तर हे कर्ली ब्रेसेस बरोबर दिलेत का, स्पेलिंग बरोबर आहे का. बरोबर. सिंटॅक्स चेक झाल्यानंतर तो काय करतो, तर आपल्याला एक डॉट क्लास फाईल बनवतो. तर ह्या डॉट क्लास फाईल म्हणजे काय, तर बाईट कोड असतो. ह्याच्यामध्ये बाईट कोड असतो. आता बाईट कोड पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार की तो कसा ओपन करायचा. तर हा बाईट कोड कसा बघायचा हे पण सांगणार तुम्हाला. नॉर्मल एडिटरमध्ये हा ओपन होत नाही, आपल्याला वेगळ्याच फॉर्मॅटमध्ये दिसतो, पण ह्याला ओपन कसं करायचं हेही दाखवणार तुम्हाला. बरं. आता हे झाल्यानंतर आपल्याला ही डॉट क्लास फाईल भेटली. तर ही डॉट क्लास फाईल आपल्याला कुणाला द्यायची आहे, आता ही कंपायलर दिला, मी कंपायलर काढतो. तर आपला आहे जावाचा कंपायलर. इथं काय भेटलं, आपल्याला डॉट क्लास फाईल भेटली. बरोबर. डॉट क्लास फाईल भेटल्यानंतर ही जाते आपल्या JVM कडे. तर ह्याला घेऊन कोण जातं, तर जावा म्हणजे हे एक नाव आहे जावा, जे की आपल्या JVM ला ओळखतं ह्याला. तर इथं आपण देतो आपल्या त्या डॉट क्लास फाईलचं नाव. बरोबर. आता हे दिल्यानंतर
तर हा असतो आपला JVM. आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की JDK कसा डाउनलोड करायचा, त्याला इन्स्टॉल कसं करायचं. आता ते JDKचं तुम्हाला पूर्ण सांगतो. JDK म्हणजे काय, तर एक किट असतं, जावा डेव्हलपमेंट किट. हे असतं JDK, जी की सगळी सामुग्री एका ह्याच्यामध्येच, जसं की JRE झालं, JDK झालं. सॉरी JDK म्हणजे काय, तर ह्याच्या आतमध्ये एक बॉक्स आहे. त्या बॉक्सच्या आतमध्ये सगळ्या छोट्या छोट्या लागणाऱ्या गोष्टी असतात, जे की एका ह्या बॉक्सला काय म्हणतो, ते किट म्हणतो. जसं की आता हार्डवेअरचं कसं किट असतं, ज्यामध्ये स्क्रूड्रायव्हर असतं, पाना असतो, पकड असतो, तसं हे एक JDKचं किट असतं. तर किटच्या आतमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात, पण ते आपल्याला लागणार दोनच असतात. एक तर असतं JVM आणि दुसरं असतं आपलं JRE. तर हे दोन गोष्टी सांगतो तुम्हाला काय असतं. तर हे येतं JVM म्हणजे काय, तर एक जावा व्हर्च्युअल मशीन. तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर आपला जावाचा कोड रन होतं. आणि JRE म्हणजे काय, तर जावा रनटाईम इन्व्हायरमेंट. तर ह्याच्यामध्ये काय असतात, आपल्या पॅकेजेस असतात, लायब्ररी असतात, बरोबर. आता जे जावाने लिहिले म्हणजे की ओरॅकलने जे लिहिलेले कोड असतात, जे की लायब्ररीज असतात, ते आपल्या ह्याच्यामध्ये असतात, पॅकेजेसमध्ये. तर ते कुठं असतात, तर ते JRE मध्ये असतात, जावा रनटाईम इन्व्हायरमेंट. आता ह्याचे पूर्ण काम तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं कळून जाईल. आता थोडं शॉर्टमध्ये लक्षात ठेवा की बाबा JVM म्हणजे काय, तर जावा व्हर्च्युअल मशीन. त्याचं काम काय असतं की बाबा जावाचा जो कोड असतो तो रन करायचा आणि बाईट कोडला कन्वर्ट करायचा आपल्या बायनरी फाईलमध्ये आणि तो रन करायचा, बरोबर. आणि JVMचं काय, तर ते एक इन्व्हायरमेंट आहे. सॉरी, इथं एम नाही आहे, तर इथं ई आहे. जावा JRE, जावा रनटाईम इन्व्हायरमेंट. तर ह्याचं काम काय, तर ह्याला रन करण्यासाठी एक स्पेसिफिक इन्व्हायरमेंट बनवायचं, बरोबर. आता ह्याचं तुम्हाला एक दाखवते कसं असतं. आता हे JDK, आता JDKच्या आतमध्ये JRE असतं. तर हे समजा तिथं JRE तिथं असतं आपलं JRE. JVM काढतो मी, तिथे JRE. आणि ह्याच्या आतमध्ये आपलं असतं JVM, बरोबर. तर हे असं असतं JDKच्या आतमध्ये JRE, JREच्या आतमध्ये JVM. आता आपल्या कोडला लागणारी काही लायब्ररीज असतात, तो डायरेक्ट JRE वरनं घेतो. मग त्यामुळे असं लांब कुठं शोधायची त्याला गरज लागत नाही. तर हे एक प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर आहे की बाबा JDKच्या आतमध्ये गोष्टी असतात ना, ते अशा ठेवलेल्या असतात, बरोबर. आता थोडं आपण ह्याला साईडला ठेवूया, बरोबर. हा तो JVM, बरोबर. आता हा JVM कुठं असतो, बरोबर. हा JVM आपल्या रॅमवर येतो. आता समजा ही एक रॅम आहे, समजा ही एक लाईन आहे, इथं आपला असतो OS, ऑपरेटिंग सिस्टम, आणि तो असतो JVM. तर आपला जो कोड आहे, तुम्हाला आता पूर्ण फ्लो सांगतो की नेमका फ्लो कसा आहे, बरोबर. आता इथे एक सोप्यासाठी एक PC देतो मी, इथं एक PC काढतो. आता ह्याची प्रॉपर परत एकदा ऐका, ह्याची एक रिव्हिजन सांगतो तुम्हाला की नेमकं कोड कसा चालतो. आपण हा कोड लिहिला, पब्लिक क्लास डेमो. आता हे नेमकं काय, पब्लिक म्हणजे काय, स्टॅटिक म्हणजे काय, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं कळून जाईल. हा आपला PC आहे, तर PCच्या आतमध्ये आपण कोड लिहितो. आता कोड लिहिण्यासाठी आपण काय वापरतो, तर VS कोड, किंवा तुम्ही डायरेक्ट टर्मिनल पण वापरू शकता, बरोबर. आता टर्मिनलवर कोड कसा लिहायचा हे पण तुम्हाला दाखवेल मी ह्या शेवटच्या व्हिडिओमध्ये, शेवटच्या पार्टमध्ये, बरोबर. हा कोड लिहिला, आपण रनच्या बटनवर क्लिक केला, बरोबर, किंवा आपण कंपाईल केला कमांड टाकून. तर जावा सी करतो तेव्हा आपल्याला डॉट क्लास फाईल भेटते. आणि कंपायलरचं काम काय असतं, तर सिंटॅक्स चेक करायचं, बरोबर. त्याच्यानंतर डॉट क्लास फाईल भेटल्यानंतर आपल्याला जावा आणि आपल्या डॉट क्लास फाईलचं नाव द्यायचं, डॉट क्लासचं. आणि जसं की मी तुम्ही डेमो दिलतो तेच खाली येणार, बरोबर. आणि त्याच्यानंतर हा जो आपला कोड असतो हा रॅमवर जातो. आता रॅमवर OS असतं, तर OS काय करतो, हा कोड घेतो आणि आपल्या JVMला देतो.
JVM काय म्हणतो, माझा कोड रन कर, जे काय आउटपुट असेल ते माझ्या मॉनिटरवर पाठवून दे. बरोबर. आता हे अख्खा फ्लो आहे. आणि हे झालं आपलं JDK. JDKच्या आतमध्ये काय असतं, JRE. JREच्या आतमध्ये असतं JVM. JRE म्हणजे काय, तर जावा रन टाइम इन्व्हायरमेंट, ज्याच्यामध्ये आपले पॅकेजेस आणि लायब्ररी असतात. आणि JVM म्हणजे काय, तर जावा व्हर्च्युअल मशीन, म्हणजे आपलं जिथं जावाचा कोड रन होतो. बरोबर. आता व्हिडिओचा तिसरा पार्ट म्हणजे काय, तर आपल्या JVMचं आर्किटेक्चर, एकदम स्पेशल पार्ट, जे की तुम्ही सगळ्यांना आतुरतेने वाट बघताय. आता हे जे आर्किटेक्चर आहे, हे इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही सांगू शकता. हे एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, हे जी तुम्हाला माहित नाही. आता तुम्हाला काढून दाखवतो आणि त्याच्यानंतर पूर्ण एक्सप्लेन करतो. इथे सगळ्यात पहिले 3 ब्लॉक काढून ठेवायचे. 3 ब्लॉक काढायचे. खालीच मोठा झाला, छोटा बघ. आणि एक चौथा, हा एक ब्रिज असणार एकमेक दोघांचा. तर हा ॲरो हा इकडे येणार, हा इकडे, हा इकडे. बरोबर. आणि ह्याच्या आतमध्ये हे 4 बॉक्सेस, ह्याच्या आतमध्ये हे 4 बॉक्स. त्यातले 4 बॉक्स. आणि सगळ्यात वर इथं असतो एक मोठा माणूस, जे की आपला असतो. आता नाव तुम्ही लक्ष वाटलंच तर वहीमध्ये नोट करा की काय काय नाव त्यांचे. तर इथं असतो आपला क्लास लोडर सब सिस्टीम. क्लास लोडर सब सिस्टीम. बरोबर. हा एंट्रीला असतो, क्लास लोडर सब सिस्टीम. एंट्रीला बघतो की बाबा कोण आलंय कोण नाही वगैरे सगळं बघतो. ओके. त्याच्यानंतर इथं असतो आपला मेथड एरिया. इथं असतो आपला हिप, जे की मेमरी अलोकेशन वगैरे सगळं इथं होतं. आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे की नेमकं ह्यांचे अर्थ काय. तिथं स्टॅक असतो आणि इथं असतं. आता कोण बोलले की आपल्या जावामध्ये सीचा वापर नाही होत, तर घरदातून होतो याच्यामध्ये. बरोबर. आता याच्यामध्ये पॉइंटरची कन्सेप्ट पण आहे, जी की जावा स्वतः म्हणते की मी वापरत नाही, पण जावा स्वतः वापरतं. आता ह्याच्या आतमध्ये असतं नेटिव्ह मेथड स्टॅक. इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्याच्यानंतर इथं असतो आपला जीसी गार्बेज कलेक्टर. त्याच्यानंतर इथं असतो आपला इंटरप्रिटर. हा म्हणजे लिहू शकतो इंटरप्रिटर. त्याच्यानंतर अजून एक माणूस असतो, जे की JIT जस्ट इन टाइम कंपायलर. हा स्मार्ट कंपायलर असतो. त्याच्यानंतर इथे आपलं नेटिव्ह मेथड लायब्ररी. नेटिव्ह मेथड लायब्ररी. बरोबर. आणि ह्या दोघांचं ब्रिज म्हणजे नेटिव्ह मेथड इंटरफेस. तर हा एक ब्रिज समजायचा, नेटिव्ह मेथड इंटरफेस, जी की आपल्या जावाच्या कोडला आणि आपल्या नेटिव्हच्या लायब्ररीला कनेक्ट करायचं काम करतो. इथं असतं आपलं एक्झिक्युशन इंजिन. इथं असतं रन टाइम मेथड एरिया आणि आपली मेथड लायब्ररी, नेटिव्ह मेथड लायब्ररी. आता हे अख्खं झालं आपल्या आर्किटेक्चरचं. कशाचं, तर JVMचं आर्किटेक्चर. आता इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कोणी पण विचारलं की बाबा मला JVMचं आर्किटेक्चर सांग, तुम्ही ही डायग्राम इंटरव्ह्यूला दाखवू शकता. JVMचं आर्किटेक्चर. बरोबर. आता ह्या पूर्ण व्हिडिओचं तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. तर सगळ्यात पहिल्या पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं, जावाची हिस्ट्री. त्याच्यानंतर आपण जावाचा कोड कसा रन होतो, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की JVMचं आर्किटेक्चर. आता तुम्हाला मी दाखवतो की आपल्या जे बाईट कोड आहे तो कसा बघायचा. तर इथे एक कमांड आहे आपल्या बाईट कोड बघण्यासाठी, जावा सी -p आणि आपल्या डॉटलेस फाईलचं नाव. जावा बघायचं काम आहे, जावा -c
जावा पी हायफन सी आणि आपलं डॉट क्लासचं फाईलचं नाव. तर हे झालं त्याच्या कोडचं बाईट कोड. हे या कोडचं बाईट कोड आहे. आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे कशी वाचायची हे पण सांगणार, की बाबा हे इन्व्होक स्पेशल म्हणजे काय, हे इनिट म्हणजे काय, हे ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर हे सिस्टीम आउट जावा, तर स्ट्रीम म्हणजे काय, तर हे सगळं सांगणार. तर आता माणसं चुकं काय करतात, तर लोक काय करतात, तर आपले नॉर्मल एडिटरमध्ये ओपन करतात ह्याला. तर नॉर्मल एडिटरमध्ये ओपन केलं ना तर हे असं दिसतं, हे सिम्बॉल्स नाव वगैरे. तर हे असं नसतं बघायचं. तर बघताना कसं बघायचं, तर जावा पी हायफन सी डेमो डॉट क्लास. तर ही आहे अख्खी आपली बाईट कोडची फाईल. ह्याला आता कसं वाचायची हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून देणार, की बाबा नेमकं हे पब्लिक काय, हा डेमो म्हणजे काय, 2-2 डेमो कुठून आले, हे इन्व्होक स्पेशल म्हणजे काय, हे ऑब्जेक्ट म्हणजे काय, हे इनिट म्हणजे काय. त्याच्यानंतर हे सगळं 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 तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं कळून जाईल की नेमकं काय. बरोबर. तर हे आहे आपल्या पूर्ण व्हिडिओ. जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि येणाऱ्या पुढच्या पार्ट 3 साठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.